छत्रपती संभाजीनगर शहरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे। क्षुल्लक कारणावरून पतीकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीला आणि सासरच्या सातत्यपूर्ण छळाला कंटाळून एका 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे। भावसिंगपुरा भागातील श्रावस्ती कॉलनी परिसरात ही धक्कादायक घटना घडली। ईश्वरी अजय बनकर असं मृत विवाहितेचं नाव असून ती केवळ 25 वर्षाची होती। मिळालेल्या माहितीनुसार भाजीमध्ये केस सापडल्याच्या किरकोळ कारणावरून पतीने तिच्यावर बेदम मारहाण केली। या मारहाणीमध्ये ती रक्तबंबाळ झाली होती। त्याशिवाय सासरच्या मंडळीकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे ती पूर्णपणे त्रस्त झाली होती। या छळाला कंटाळून अखेर तिने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी छावणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पतीसह सासरच्या एकूण 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अजय बनकर, दिनेश बनकर, दिलीप बनकर, चंद्रमणी बनकर, छाया बनकर, आशिष बनकर आणि गणेश बनकर या 7 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। आम्हाला फोन आला की भावसिंगपुरा येथे एका महिलेने आत्महत्या केलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही भावसिंगपुरा येथे पोहोचलो असता त्या ठिकाणी एक महिला आम्हाला मिळून आली। तिला आम्ही तात्काळ घाटी दवाखान्यामध्ये येथे पाठवून तिचा उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। त्यानंतर ज्या महिलेचे वडील नामे राजू भुजंग हे पोलीस स्टेशनला आले व त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही 17 जणांवर हुंडाबळीसारखे कठोर कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये फिर्यादीमध्ये त्यांच्या वडिलांनी सांगितलं आहे की वारंवार त्यांना पैशाची मागणी होत होती। त्यांनी लग्नामध्ये पैसे दिले होते, सोने दिले होते, परंतु त्यांना वारंवार घराचे हप्ते भरण्यासाठी मृत महिलेचा पती व त्यांचे नातेवाईक हे वारंवार त्रास देत होते। त्या अनुषंगाने त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्या दिवशी भांडण व्हायचं कारण हे त्यांनी सांगितलेले आहे फिर्यादीमध्ये की जेवणामध्ये केस पडला होता आणि त्या केस पडल्याच्या कारणावरून त्यांच्या आपापसात भांडण झाले आणि त्यामुळे तिने रागात येऊन तिचं जीवन संपवलं असे सांगितलेले आहे। ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 17 आरोपी निष्पन्न त्यांनी सांगितलेले आहे फिर्यादीमध्ये। त्यामधले 7 आरोपी अटकेत आहेत। त्यामध्ये एक महिला आहे, 6 पुरुष आहेत आणि मान्य न्यायालयासमोर काल हजर करून त्यांना 10 तारखेपर्यंत 2 दिवसाचं PCR हा न्यायालयाने दिलेला आहे। आर्थिक देवाणघेवाणीवरून देखील त्यांच्यामध्ये खटके उघड होते असं तक्रारीत नमूद आहे किंवा तिचा छेड केला जातो, तर त्या दृष्टिकोनातून देखील आपण तपास करताय। यापूर्वी जर त्यांचं काही पैशाचं देवाणघेवाण असेल तर काही गुगल पे ऑनलाईनच्या माध्यमातून झालेले असतील, कोणी साक्षीदार असतील त्यांच्या माध्यमातून झालेले असतील, तर ह्याचाही तपास चालू आहे आणि नक्कीच ह्याच्यात जे पुरावे आम्हाला इलेक्ट्रॉनिक पुरावे असतील ते आम्ही घेऊन दोषारोपपत्र विधित मुदतीत दाखल करण्याचा प्रयत्न करत आहोत।